यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रशासकीय बदल करण्यात आला असून वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली करत प्रवीण लिहितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निर्णयानंतर गुरुदेव युवा संघाने जल्लोष साजरा करत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल करण्यात आलाय। दीर्घकाळ वादात असलेल्या अधिकाऱ्याची बदली करत त्या ठिकाणी प्रवीण लिहितकर यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या 9 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे अनेक महत्त्वाच्या आणि मलाईदार विभागांचा प्रभार होता। हा प्रभार नियमबाह्य पद्धतीनं देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता। या विरोधात गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच मुख्यमंत्री स्तरावर सातत्यानं पाठपुरावा केला। अखेर या पाठपुराव्याला यश मिळत संबंधित अधिकाऱ्याकडील अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या। नव्या नियुक्तीनंतर गुरुदेव युवा संघातर्फे रुग्णालय परिसरात पेढे वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला। नागरिक आणि रुग्णांकडूनही आता रुग्णालयातील भ्रष्टाचारावर अंकुश बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान माजी प्रशासकीय अधिकारी संतोष झिंजे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशी करून त्याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या चौकशीसाठी विशेष गोपनीय समिती नेमली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय।